11 जानेवारी 1977 बेळगावला कुस्ती लागली. महाराष्ट्राची एक प्रतिष्ठा होती. महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली. सतपालने सगळ्या पैलवानला आसमान दाखवलं होतं. हरिश्चंद्र बिराजदार मामाने ते दिल्लीचं वादळ, ते दिल्लीचं तुफान खऱ्या अर्थानं शमवलं नाही तर थोपवलं. लाखोंची गर्दी झाली होती त्या कुस्तीला. पण दोन्ही हात जोडले होते हरिश्चंद्र बिराजदार मामाने. अंतीवर्ण मिरवणूक काढली कोल्हापूर मध्ये हरिश्चंद्र बिराजदार मामांची. रोहित पिसाजी शाबास. ही कुस्ती झाल्यानंतर पुरस्कार सन्मानित होईल. देवा थप्पाची कुस्ती होईल आणि नंतर 1 नंबरची कुस्ती होईल. कुस्त्या फक्त आता 2 राहिलेली. चारही पैलवान तयार झालेले. कुस्तीला सुरुवात झालेली. भव्य आणि दिव्य असं मैदान, जबरदस्त मैदान, जोडीत जोड तोडीस तोड अशा कुस्त्या. हे देव कार्य आहे, हे देश कार्य आहे, हे धर्म कार्य आहे. दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा. कारण महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी, साधू संतांची भूमी, पैलवानांची भूमी. डोक्याने चालतात ते मंत, अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत. या संतांच्या भूमीमध्ये आज ठाण्यामध्ये 49 वर्षानंतर आज मैदानचं संयोजन आणि मैदानचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. राजेंद्र विचारी साहेब, खासदार साहेब आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. खऱ्या अर्थानं रमेश आंबरे साहेब अध्यक्ष. गेले 15 दिवस या कुस्तीसाठी अहोरात्र कष्ट. त्यांच्या सर्व सहकार्यांचं कष्ट. का जगायचं, कशासाठी जगायचं, आपल्या राजाची जयंती कशी साजरी करायची. गौतम पाटील आणून नाही, कुस्ती मैदान घेऊन करा टाळ्या जरा सर्वांनी. कुणाला एक तानशोर व्यक्तिमत्व. धन अनेक जणांकडे असतं, दानत असावी लागते, दानती असते. पण पैसा कुठं खर्च करायचा आणि कुठं नाही याचं जाण आणि भान असावं लागतं. सगळ्या गरीबाकडच्या पोरांच्या कुस्त्या घेतल्या. महिन्याची 2-2 महिन्याची खुराकाची व्यवस्था केली. आज रमेश आंबरे साहेबांनी पैलवानाने मागल तेवढं मानधन दिलं. पण माझ्या ठाण्यात या आणि कुस्ती करा. आज देवा तपा 3000 किलोमीटरवर आला. आता विजय झालेले आमची महिला कुस्तीपटू सानिका होंडा हरियाणा आले. सानिका होंडा, धनंजय समुद्रे यांच्या आग्रहास्तव आज देवा थप्पा पैलवान इथं आले. स्वतः त्यांनी विमानाचं तिकीट काढलं. महिना 1.5 महिन्याला सगळे जुळवाजुळव करायला. जवळ पैसे असले की मैदान होता असं चुकून होत. त्याच्यासाठी कुस्तीची गर्दी असावी लागतात. कुणाची कुस्ती कुणावर घ्यायची. रोज महाराष्ट्राच्या कुस्तीत काम करणारी माणसं असावी लागतात. तेव्हा हे शक्य होत असतं. आणि सतपाल आक्रमक झालेला आहे. कुस्ती दरम्यान कडाला गेलेली आहे. खजिनदार धनंजय समुद्रे. खरोखर सगळं अर्थ खातं त्यांच्या नेतृत्वाखाली चालतंय सगळं. देवा थप्पा चलिए पैलवान, देवा थप्पा मैदान पे आहे. आज या देवा थप्पा पैलवान. मराठी बोलता येत नाही देवाला, पण मराठी पूर्ण समजते. कारण गेले 5 वर्ष झालं महाराष्ट्रात मैदानाला येतो. महाराष्ट्र हे असं राष्ट्र आहे, कुठल्याही बाहेरच्या पैलवानावर कधी अन्याय होत नाही. पण आपल्या महाराष्ट्राचे पैलवान आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं, फार मोठा अन्याय आजही आपल्याला सहन करावा लागतोय. पण महाराष्ट्राची ही भूमी, महाराष्ट्राची संस्कृती नाही आपली. आपल्या महाराष्ट्रात कुठल्याच पैलवानावर कधी अन्याय झाला नाही. विशेष आणि पैलवान जखमी झाल्यामुळे कुस्ती बरोबर सोडवलेले खांद्याची इंजुरी आहे.
त्या धीरज पवारला माझं बेकार निघाला फाटलं देवा थप्पा समुद्रे साहेब देवा थप्पाला घेऊन आखाड्यात या आणि कुस्ती बरोबरीत सोडवली.